तर क्वेश्चन 7 जो आहे तो आपला कोणता आहे? The roots of each of the following quadratic equations are real and equal, then find the value of k. म्हणजे खाली आपला क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेली आहे, त्यांची रूट जी आहे ती रियल अँड इक्वल आहेत, बरोबर आहे. म्हणजे दोन्ही कशी तुमची वास्तव आणि समान आहेत. तर तुम्हाला के ची व्हॅल्यू जी आहे ती काढायची आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. ज्यावेळेस रूट तुमची रियल आणि इक्वल असतात त्यावेळेस डेल्टाची व्हॅल्यू किती असते? What is the value of delta? When the roots are real and equal, then delta discriminant. What is the value of delta? Tell me anybody. ज्या वेळेस तुमचं मूळ जी आहे ती वास्तव आणि समान असतात त्यावेळेस आपली डेल्टाची किंमत जी आहे ती किती असते? कुणाला सांगता येत नाही. अरे आपण काल पाहिलं ना नेचर ऑफ रूट्स. ज्यावेळेस तुमची डेल्टाची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असते म्हणजेच तो पॉझिटिव्ह नंबर असतो. b² - 4ac ची व्हॅल्यू ज्यावेळेस पॉझिटिव्ह येते त्यावेळेस ती व्हॅल्यू तुमची रिअल अँड अनइक्वल असतात. रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. आणि ज्यावेळेस डेल्टाची व्हॅल्यू तुमची 0 असते, that is b² - 4ac equal to 0, then the roots are real and equal. हे आपण पाहिलं. and the delta is less than 0, म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू जर तुमची निगेटिव्ह असेल, लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह असेल, तर तुमचं रूट्स आर नॉट रिअल. असं आपण 3 नेचर्स पाहिले आहेत नेचर ऑफ रूट मध्ये. तरी आपल्या लक्षामध्ये येत नाही, लक्ष ठेवत नाही आपण. तर त्यातलं पहिलं जे आहे एक्झाम्पल आपलं पाहायचंय पहा. 3y² + ky + 12 = 0. तर हे तुम्हाला गिव्हन क्वाड्रेटिक इक्वेशन जे आहे ते दिलेलं आहे. मग इथे एबीसीच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए, बी अँड सी. कारण आपण डेल्टा काढायचा आहे. मग किती ए ची व्हॅल्यू? 3. आहे का नाही? कोएफिशियंट ऑफ y² इज 3. बी ची व्हॅल्यू K. आहे का नाही? कोएफिशियंट ऑफ y इज k. आणि सी 12. बरोबर. एबीसीच्या व्हॅल्यू काढून घेतल्या. मग आता डेल्टा काढायचा. डेल्टा = b² - 4ac. सो b² म्हणजे तुमचा k चा स्क्वेअर होईल मायनस 4 × a is 3 × c is 12. म्हणून k² - 4 × 3 12. 12 × 12 तो किती येणार आहे? 144. बट द रूट्स ऑफ given quadratic equation is real and equal. परंतु दिलेलं जे वर्ग समीकरण आहे तुमचं, हे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे ही वास्तव आणि समान आहेत, बरोबर. हे आपलं दिलेलं आहे. म्हणून हेन्स डेल्टा = 0. म्हणून डेल्टाची व्हॅल्यू तुमची 0 असणार आहे. इथे लक्षामध्ये हे दिलेलं आहे तुम्हाला एक्झाम्पल मध्ये की रिअल अँड इक्वल आहेत म्हणून आपण डेल्टा = 0 घेतलं. हे दिलेलं नसतं तर आपण घेऊ शकलो नसतो. इट इज गिवन रिअल अँड इक्वल. रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल हे दिलेलं आहे. म्हणून डेल्टाची व्हॅल्यू 0 ही आपण काढलेली डेल्टाची व्हॅल्यू आहे, बरोबर. डेल्टा = k² - 144 आहे. मग डेल्टा = 0 म्हणजे k² - समजा याला आपण 1 म्हणूया, याला 2 म्हणूया. फ्रॉम 1 and 2 k² - 144 = 0. k² - 144 = 0 येईल. हा -144 आहे तिकडे न्या किंवा याचे फॅक्टर तुम्ही पाडू शकता. काही केलं तरी सारखंच आहे. k² = 144 टेकिंग स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ काढून टेकिंग स्क्वेअर रूट म्हणून काय मिळेल आपल्याला? k = नंबरचं
स्क्वेअर रूट घेताना ते प्लस और मायनस घ्यायचं आहे, म्हणून तुमचं 144 चं स्क्वेअर रूट हे तुमचं 12 येईल, म्हणून के ची व्हॅल्यू तुमची +12 और के इक्वल टू -12 असेल. के इक्वल टू 12 और -12 अशा तुम्हाला के च्या या ठिकाणी दोन व्हॅल्यू मिळणार आहेत. के म्हणजेच कोएफिशियंट ऑफ वाय, इथं जो दिलेला आहे ह्या त्या के च्या व्हॅल्यू असणार. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. संपलं. आलं लक्षामध्ये? सगळ्यात महत्वाचं हे लक्षात ठेवा, तुम्हाला रिअल अँड इक्वल दिलेला आहे म्हणून डेल्टाची व्हॅल्यू 0 घेतली तरच तुम्हाला ही व्हॅल्यू फाइंड करता येईल. आणि हेच जर तुम्हाला माहिती नसेल तुम्ही काय करणार आहेत, म्हणून नेचर ऑफ रूट जे आहे ते लक्षात ठेवा. पुढचं एक्झाम्पल सुद्धा सेम आहे असंच, पण तरी आपण सोडवूया. सेकंड एक्झाम्पल 7व्यातलं दुसरं एक्झाम्पल आपलं आहे kx इंटू x -2 + 6 = 0 असं आपलं हे इक्वेशन दिलेलं आहे. पहा आता हे कॉर्डिनेट इक्वेशन दिसतंय का आपल्याला? कारण कुठेही तुमचा व्हेरिएबल x जे आहे त्याचा कुठेही इंडेक्स घातांक 2 दिसत नाही, म्हणजे हे कॉर्डिनेट इक्वेशन नाही असं आपल्याला वाटू शकतं. पण ते जर आपण सिम्प्लिफाय केलं म्हणजे ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेतलं तर मग तुमच्या लक्षामध्ये येईल की ते तुमचं कॉर्डिनेट इक्वेशन आहे. म्हणून kx ने x ला मल्टिप्लाय करायचं म्हणजे x इंटू एक्स काय होणार तुमचा x स्क्वेअर होणार आहे. के आहे तसं राहील, के इंटू 1 म्हणजे केच राहील आणि x इंटू एक्स x स्क्वेअर होईल. kx इंटू -2 आहे म्हणजे मायनस साईन तुमचा हा प्लस आहे, हा मायनस राहील. 2k आणि x. 2 हा नंबर आहे, के हे तुमचं एक दुसरं अक्षर आहे आणि x हे तुमचं व्हेरिएबल आहे म्हणून kx ने आपण मल्टिप्लाय करून घेतलं. +6 आहे हा शेवटी तसाच राहील. आणि मग आता हे तुमचं कॉर्डिनेट इक्वेशन जे आहे जनरल फॉर्म मधलं ax² + bx + c = 0 या फॉर्मॅट मध्ये आपल्याला मिळालेलं आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ a इज k, व्हॅल्यू ऑफ b इज -2k and व्हॅल्यू ऑफ c इज +6. ओके, याप्रमाणे एबीसीच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपण काढून घेतल्या. मग आपला आता डेल्टा काढायचा. डेल्टा मीन्स b² - 4ac डिस्क्रिमिनंट, त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. b चा स्क्वेअर म्हणजे -2k चा स्क्वेअर, -2k त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर करा, कारण निगेटिव्ह नंबर आहे म्हणून ब्रॅकेट टाकला मी. -4 इंटू a व्हॅल्यू k इंटू c 6. निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर केला तरी तो पॉझिटिव्हच येतो, हे आपण आधी पण पाहिलं आहे. म्हणून -2 चा स्क्वेअर तुमचा +4 होईल, k चा स्क्वेअर तुमचा k² होईल. इकडे तुमचा निगेटिव्ह साईन एकदाच आहे म्हणून ते निगेटिव्हच राहील. 4 इंटू 6 हा प्रॉडक्ट नंबरचा तो करून घ्यायचा आहे. 6 चौक 24, 4 7 24 म्हणजे 24k तुमचा येईल. मगासारखं वाक्य जे आहे कोणतं, बट द रूट्स ऑफ given quadratic equation are real and equal. हे आपल्याला दिलेलं आहे. याला 1 नंबर हा डेल्टा आणि म्हणून हेच डेल्टा इक्वल टू 0 याला 2 नंबर म्हणायचं. मग फ्रॉम 1 and 2 1 and 2 काय होईल तुमचं 4k² - 24k = 0 असं हे तुम्हाला इक्वेशन जे आहे ते मिळणार आहे. आता इथे काय हा तुमचा 4k हा 2k चा स्क्वेअर आहे, पण हा 24 काय कोणाचा स्क्वेअर नाही. तिथं 5 असता किंवा तिथं k² असता अजून तर वेगळं झालं असतं, पण ते वेगळं आहे. पण तुमच्या ह्या टर्मचा विचार करा, आपण इथं k आहे, इथं k आहे, इथं 4 आहे, इथं 4 आहे. म्हणून 4k जर आपण कॉमन घेतला तर शिल्लक करेल ब्रॅकेट मध्ये तुमचं k - 6 = 0. मल्टिप्लाय करून पहा. 4 इंटू k k² होणार पहा 4k². 4 इंटू 6 24 आणि k आहे तसं राहील. बरोबर आहे. म्हणून 4k आपण इथं कॉमन घेता दोन्ही टर्म मधून. मग आता या पहिला जो नंबर आहे त्याचे इक्वल टू 0 असेल किंवा दुसरा ब्रॅकेट इक्वल टू 0 असेल, म्हणून 4k = 0 और k - 6 = 0 म्हणजे तुमचं k = 0/4 और k =
-6 तिकडे गेला म्हणजे तो +6 होईल. म्हणून k इक्वल टू 0ने कोणत्याही नंबरला डिवाइड केलं किंवा मल्टिप्लाय केलं 0 येतं. म्हणून k ची व्हॅल्यू 0 और k इक्वल टू 6. आता इथं तुमची k ची व्हॅल्यू 0 असेल का? जर k ची व्हॅल्यू 0 घेतली तर काय होईल? क्वाड्रॅटिक इक्वेशन पहा. कारण k तुमचा x² ला मल्टिप्लाय पण आहे, इथं तो आहेच, पण इथं सुद्धा मल्टिप्लाय आहे. तो नुसता इथं असता तर मग चाललं असतं, पण इथं x² ची जी टर्म आहे म्हणजे स्क्वेअर टर्म जी आहे तिला सुद्धा k ने मल्टिप्लाय केलेलं आहे. आणि मग तिथं जर व्हॅल्यू आपण 0 घेतली तर 0 इंटू समथिंग, 0 ने कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं आन्सर किती येतं आपलं? 0 येतं. तुमची ही जी स्क्वेअर टर्म आहे, जी क्वाड्रॅटिक टर्म आहे तीच निघून जाईल आणि मग ती इक्वेशन क्वाड्रॅटिक राहील का? हे काय तुमचं ही 0 होईल, हे 0 होईल, म्हणजे 6 इक्वल टू 0. ज्यावेळेस तुम्ही k ची व्हॅल्यू 0 टाकणार आहात ही टर्म तुमची 0 होईल, ही टर्म सुद्धा तुमची 0 होईल आणि फक्त +6 शिल्लक राहील. म्हणजे तुमचं इक्वेशन काय मिळणार आहे? 6 इक्वल टू 0 असं तुम्हाला जी सिमिलॅरिटी जी आहे ती मिळणार आहे आणि ती रॉंग असणार आहे. 6 इक्वल टू 0 म्हणजे एखादी संख्या बरोबर 0 असं शक्य होत नाही आणि म्हणून k ची व्हॅल्यू तुमची 0 असणार नाही. ते वाक्य इथे लिहायचं आहे. कोणतं मग? if k equal to 0, if k equal to 0 is unacceptable, k equal to 0 is unacceptable. का unacceptable आहे? Because if k equal to 0, then coefficient of the quadratic term becomes 0. जर आपण k ची व्हॅल्यू 0 घेतली, ही जी क्वाड्रॅटिक टर्म आहे ती तुमची 0 होणार आहे. म्हणून ती याप्रमाणे आपण लिहिलं पाहिजे. म्हणून k ची व्हॅल्यू अनअक्सेप्टेबल आहे, ती आपण स्वीकारू शकत नाही, ती असत्य आहे, ती घेता येणार नाही. म्हणून इथं तुम्हाला k ची व्हॅल्यू जी आहे ती कोणती मिळणार आहे? एकच मिळेल आणि ती म्हणजे k इक्वल टू c. हेन्स द इक्वेशन विल नॉट बी अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बरोबर आहे. आणि म्हणून तुमचं k इक्वल टू ओनली 6, k इक्वल टू ओनली 6 म्हणजेच तुमचं इथं व्हॅल्यू ऑफ k जी आहे, व्हॅल्यू ऑफ k इज 6 याप्रमाणे आपल्याला मिळणार आहे. k ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला 6. इथे एकच व्हॅल्यू मिळते, दुसरी व्हॅल्यू जी आहे ती मिळणार नाही. दोन व्हॅल्यू इथे मिळणार नाही. का? तुम्हाला सांगितलं की 0 घेतल्यावर ही क्वाड्रॅटिक टर्म जी आहे ती 0 होईल, ती क्वाड्रॅटिक इक्वेशन राहणार नाही. यासाठी आपल्याला ते k ची व्हॅल्यू 0 घेता येणार नाही. तर अशा प्रकारे ही एक्झाम्पल जे आहेत, हा जो क्वेश्चन आहे म्हणजे हा प्रॅक्टिस सेट आपण पूर्ण केला. क्वेश्चन 7 जो आहे तो पूर्ण झालेला आहे. आता आपल्याला पाहायचंय ऍप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ऍप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ऍप्लिकेशन म्हणजे उपयोजन. या वर्ग समीकरणांचं उपयोजन जे आहे शाब्दिक उदाहरण सोडवताना म्हणजे वर्ड प्रॉब्लेम सोडवताना तो कसा करायचा हे आपल्याला आता इथं पाहायचं आहे. ऍप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे प्रॅक्टिस सेट 2.5 जे शब्दामध्ये दिलेलं असेल त्याचं गणिती रूपांतर कसं करायचं हे आपलं या ठिकाणी पाहायचंय. पहा, प्रॅक्टिस सेट 2.6 जो आहे तो आपल्याला सोडवायचा. मग आता ऍप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हा पॉइंट आहे. म्हणजे दॅट इज वर्ड प्रॉब्लेम्स डिपेंड्स ऑन क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन 1 व्हेरिएबल घेऊन ते सोडवायचं आहे. वर्ड प्रॉब्लेम आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मध्ये पण सोडवलेली आहे. तिथं 2 व्हेरिएबल आपण वापरली होती. इथे एकच व्हेरिएबल वापरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आणि ते सोडवलं की तुम्हाला ज्या 2 व्हॅल्यू मिळतील
त्यातली कोणती व्हॅल्यू आपण स्वीकारायची आणि कोणती स्वीकारायची नाही, हे कोणती ऍक्सेप्ट करायची आणि कोणती अनऍक्सेप्ट करायची हे आपल्या त्या दिलेल्या एक्झाम्पलवरती डिपेंड्स असणार आहे. समजा तुमचं वय असतील, बरोबर आहे, एजेस असतील तर एज तुमचं निगेटिव्ह असणार नाही, डिस्टन्स असेल ते निगेटिव्ह असणार नाही, किंवा नॅचरल नंबर दिले असतील तो निगेटिव्ह असणार नाही, बरोबर आहे, कारण नॅचरल नंबर पॉझिटिव्ह असतात, एजेस तुमचं नेहमी पॉझिटिव्ह येतं, डिस्टन्स हे सुद्धा नेहमी पॉझिटिव्ह असतं. म्हणून काय स्वीकारायचं काय नाही स्वीकारायचं हे त्या एक्झाम्पल वरती अवलंबून असणार आहे. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे प्रॉडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. फाइंड द प्रेझेंट एज. प्रगती जी आहे तिचं जे वय आहे, प्रगतीचं वय जे आहे ते आपल्याला दिलेलं आहे 2 वर्षापूर्वी आणि 3 वर्षानंतर, बरोबर आहे. तर प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार जो आहे तो 84 दिलेला आहे. प्रगतीच्या 2 वर्षापूर्वी आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार हा 84 आहे. तर तिचे आजचे वय काढा. म्हणजे इथं व्हेरिएबल जे आहे तिच्या प्रेझेंट एज बद्दल म्हणजे तिच्या आजच्या वयाबद्दल आपल्याला एक्स मानायचा आहे. प्रेझेंट एज ऑफ प्रगती इज एक्स इयर्स. तिचं आजचं वय जे आहे ते आपण एक्स वर्ष मानणार आहोत. मग तुमचं फ्रॉम गिव्हन कंडिशन इन एक्झाम्पल, जी कंडिशन दिली त्यानुसार इक्वेशन टाकायचं. फ्रॉम गिव्हन कंडिशन इन एक्झाम्पल, उदाहरणात दिलेल्या अटीनुसार, बरोबर आहे. काय अट दिली? 2 वर्षापूर्वी. 2 वर्षापूर्वी तिचं वय किती असणार आहे? 2 years ago. 2 वर्षापूर्वी. आज समजा वय तिचं 15 वर्ष असेल, 2 वर्षापूर्वी किती असणार आहे? 13. का नाही? म्हणजे मायनस केलं तुम्ही, बरोबर नाही? मायनस केल्यावर आपण ते मिळणार आहे. 2 मायनस केले. पूर्वी म्हटलं की वजा करायचं आणि आफ्टर, बरोबर आहे, नंतर. आफ्टर नंतर म्हटलं की ते ऍड केलं पाहिजे. 3 years hence, बरोबर आहे. 3 years hence म्हणजे 3 वर्षानंतर. नंतर म्हटलं की प्लस म्हणजे 15 मध्ये तुम्ही 3 तुम्हाला ऍड करावं लागतील. मग प्रेझेंट एज तुमचं आजचं एक्स आहे म्हणून एक्स मायनस 2 इंटू, तर दोघांचा प्रॉडक्ट आहे तो एक्स प्लस 3 इक्वल टू 84, बरोबर आहे. याप्रमाणे हे एक्झाम्पलचं दिलेलं आहे. त्याचं कन्वर्जन आपण या इक्वेशन मध्ये केलेलं आहे. कारण दोघांचा गुणाकार जो आहे 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय यांचा गुणाकार जो आहे तो 84 आहे. द प्रॉडक्ट ऑफ एज ऑफ 2 years ago and 3 years hence इक्वल टू 84 सांगितलेलं आहे. हे ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्या. एक्स ने एक्स ला मल्टिप्लाय केलं, एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर होईल, बरोबर आहे. नंतर एक्स ने तुमचा 3 ला पण मल्टिप्लाय करायचं आहे. प्लस एक्स आहे प्लस 3x 3 आहे म्हणून प्लस 3x येईल. आता -2 ने एक्स ला मल्टिप्लाय करायचं म्हणजे -2 इंटू एक्स इज -2x. -2 ने 3 ला मल्टिप्लाय करायचं -2 प्लस 3 आहे -6 होईल इक्वल टू 84. म्हणून एक्स स्क्वेअर प्लस 3x -2x आहे. याला साइन प्लस आहे, याला साइन निगेटिव्ह आहे. साइन डिफरंट असली की सबट्रॅक्शन करायची असते म्हणून 3x -2x इज प्लस एक्स. 1x म्हणजे नुसता एक्स लिहायचा. हा -6 आहे तो 84 इकडे आणूया आपण, तो प्लस होईल, सॉरी मायनस होईल इक्वल टू 0. प्लस 84 आहे, साईड चेंज केली म्हणून तो मायनस झाला. दोघांना आता निगेटिव्ह साइन आहे नंबरला म्हणून एक्स स्क्वेअर प्लस एक्स -6 आणि -84 इज -90. आणि मग आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी ज्या मेथड वापरलेल्या आहेत, आता तुमची आता कंप्लीट स्क्वेअर मेथड ही या ठिकाणी आपल्याला ऑप्शनला आहे, ती आपल्याला यावर्षी सोडवायची नाही, आपण ती शिकलो, बरोबर आहे. पण आपल्या 2च मेथडचा अभ्यास करायचा आहे. का अभ्यास सध्या कमी केलेला आहे तर 2 मेथड आपल्या कोणत्या मध्ये? पहिली तुमची फॅक्टरायझेशन मेथड आणि दुसरी तुमची फॉर्म्युला मेथड. या 2 मेथडचा उपयोग करून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही सोडू शकता. कोणतीही मेथड वापरली तरी चालतंय, बंधन नाही या ठिकाणी. ओके. मग फॅक्टरायझेशन मेथडने आपण जर गेलो तर -90 हा तुमची कॉन्स्टंट टर्म आहे आणि एक्सचा कोएफिशियंट हा तुमचा +1 आहे. मग प्रॉडक्ट तुमचा -90 आला पाहिजे
म्हणजे त्या दोन संख्यांचा गुणाकार हा 90 आला पाहिजे आणि त्या दोन संख्यांची वजाबाकी +1 आली पाहिजे. थोडक्यात दोन संख्येची वजाबाकी 1 आली पाहिजे. तर असे ते फॅक्टर कोणते? दोन संख्यांचा गुणाकार 90 आणि त्या दोन संख्यांची वजाबाकी 1. कोणी सांगू शकत नाही. 19 into 1. 19 into 1. 90 into 1. हा ना, मग 90 एक 90. 90 एक 90 म्हटल्यावर त्यांची वजाबाकी किती येणार? 89 येणार आहे. आपल्या वजाबाकी एकच पाहिजे. 15 into 6 and 15 minus 6. 15 into 6 15 सग 90 बरोबर आहे. 15 आणि 6 ची वजाबाकी किती होते? ते चिन्ह आपण नंतर कुठे द्यायचं ते. 15 आणि 6 ची वजाबाकी 9 होते. आपल्याला वजाबाकी 1 पाहिजे. 10 आणि 9. बरोबर सांगितलं बा. स्नेहलने बरोबर सांगितलंय. 10 into 9 10 9 90. बरोबर आहे. म्हणजे 10 गुणिले 9 केलं की 90 येणार आहे. 10 9 ची वजा केली किती? 1 येणार आहे. मग 10 ला साइन जे आहे ते प्लस घ्यायचं, कारण 1 ला साइन प्लस आहे आणि 9 ला साइन मायनस घ्यायचं आहे. म्हणून 10 minus 9. 10 into -9 तुम्ही केलं की ते -90 येणार आहे. एक नंबर पॉझिटिव्ह एक नंबर निगेटिव्ह असेल तरच प्रॉडक्ट आपला निगेटिव्ह येणार आहे. आणि पॉझिटिव्ह नंबर का घ्यायचा आपला मोठा? तर 1 ला साइन पॉझिटिव्ह आहे म्हणून मोठ्या नंबरला 10 हा मोठा नंबर आहे, 9 हा तुमचा लहान नंबर आहे म्हणून 10 ला पॉझिटिव्ह साइन घ्यायचा आणि 9 ला निगेटिव्ह साइन घ्यायचा आहे. मग याप्रमाणे मिडल टर्मचे दोन भाग करायचे आहेत. x² + 10x - 9x - 90 = 0. दोन दोनचे ग्रुप करायचे. पहिल्या दोघांचा ग्रुप केला कॉमन, त्याच्यामध्ये x येईल. x + 10 - 9 कॉमन दोघांमध्ये. इथं 9 आहे. 9 10 90 इथेही तुमचे 9 आहेत म्हणून 9 हे कॉमन तुम्हाला घेतले. तर परत याचप्रमाणे जो पहिला ब्रॅकेट आहे तोच कोणता? x + 10 हाच तुम्हाला इथे मिळाला पाहिजे. तोच लिहायचा आहे. जर तुम्ही चुकून इथं -90 आहे म्हणून इथं -10 लिहिलं, इथं +10 -10 बरोबर येणार नाही, कारण मायनस इंटू मायनस हे तुमच्या मग इथं प्लस होईल. पण ते -90 आहे म्हणून इथं +10 शिल्लक राहिले पाहिजे. म्हणून तुमचं x + 10 x + 10 दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत म्हणून ते कॉमन घ्यायचे आता. आणि दुसऱ्या ब्रॅकेटवर शिल्लक पहिल्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय बाय x आहे, दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय -9 आहे म्हणून दुसऱ्या ब्रॅकेटवर शिल्लक ठेवायचं x - 9 म्हणून x + 10 = 0 असेल और x - 9 = 0. सो x = -10 और x = 9. पहा x च्या इथे दोन व्हॅल्यू मिळाल्या, -10 आणि 9. मग प्रगतीचं एज -10 आहे असं म्हणणं योग्य होईल का? आहे का नाही? मी आधी सांगितलं एज हे तुमचं निगेटिव्ह असणार नाही म्हणून x = -10 इज अनएक्सेप्टेबल. x = -10 is unacceptable. Because age is not negative. वय हे कधीही ऋण नसतं म्हणून x = 9. म्हणून शेवटी वर्ड, कारण वर्ड प्रॉब्लेम आहे म्हणून वर्ड मध्ये आन्सर लिहायला विसरायचं नाही. प्रेझेंट एज ऑफ प्रगती इज 9 इयर. प्रेझेंट एज ऑफ प्रगती इज 9 इयर्स. तिचं आजचं वय जे आहे ते तुमचं किती असणार आहे? 9 वर्ष असणार आहे. हा बोला. फॉर्म्युला मेथडने सोडायचा असलं तर डेल्टाचा फॉर्म्युला वापरायचा आहे ना? डेल्टाचा नाही, फॉर्म्युला कोणता आहे आपला? म्हणतो इथे x बरोबर x = -b प्लस और मायनस √b² - 4ac डिवायडेड बाय 2a हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्याचा उपयोग करून मग तुम्हाला x आधी म्हणजे b² - 4ac व्हॅल्यू काढून घ्यायची. नंतर हा फॉर्म्युला वापरायचा, त्याच्यामध्ये या किमती सगळ्या टाकल्या b ची आणि 2a ची म्हणजे a ची. ते सॉल्व्ह केलं की तुम्हाला इथं सुद्धा 2 प्लस और मायनस आहे. बरोबर आहे. मग इथे तुम्हाला दोन व्हॅल्यू अशाच मिळणार आहेत, -10 आणि 9. त्यापैकी निगेटिव्ह नंबर अनएक्सेप्टेबल हे सांगायचं आहे.
लक्षामध्ये हा फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. नुसता डेल्टाचा नाही. डेल्टाची व्हॅल्यू म्हणजे आपलं बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू काढावीच लागते आधी, नंतर हा फॉर्म्युला वापरायचा फॉर्म्युला मेथडसाठी. ठीक आहे, तर आज आपण थांबूया. बाकीचे एक्झाम्पल जे आहेत ते आपण